अध्यक्ष महोदय, आपण सगळेजण इथं गहन खुर्दावर चर्चा करतोय। खरं तर इथं विधानसभेतले बरेचसे सदस्य तक्रारी करतात। मधल्या काळात 137 कोटी रुपयाची तक्रार झाली होती। त्यात मुक्ताईनगरच्या प्रकरणात SIT लागली होती। अध्यक्ष महोदय, त्या SITची वस्तुस्थिती अशी आहे, SIT मध्ये निर्णय झाला। या विधिमंडळ सदस्याने तक्रारीनंतर त्या SITच्या निर्णयानंतर ते प्रकरण हायकोर्टात गेलं। हायकोर्टात अनेकदा विचारणा झाली की शासनाने यात काय म्हणणं आहे। 137 कोटीच्या प्रकरणात शासन अजूनही त्यात अफिडेव्हिट सादर करत नाहीये। त्या जागेवर नोंदीवर त्या नोंदी बदलण्यात आल्या। त्या जागेवर आता विविध बांधकामं तयार झाली। उद्या उद्या प्रश्न असा निर्माण होईल, 137 कोटीचा बोजा असताना त्या जागेवर विविध बांधकामं झाली, शाळा झाल्यात। तर माझा प्रश्न या सगळ्या संबंधित यंत्रणेला आहे। नाही, ऐका, गांभीर्याने घ्या। बघा, या प्रकरणामध्ये काय झालं, या मागच्या प्रकरणामध्ये काय झालं, सरकार यामध्ये हायकोर्टामध्ये आपली भूमिका कधीपर्यंत स्पष्ट करेल। 137 कोटी रुपयाच्या कायद्यात असलेल्या तरतुदी, त्या तरतुदीचा अवलंब हा फक्त कागदावरच राहील का, हा माझा महसूल मंत्र्यांना सवाल असणार आहे। नेमकी उत्तर कोणी द्यावं, महसूल मंत्र्यांनी की पालकमंत्र्यांनी? माननीय अध्यक्ष महोदय, हा प्रश्न वन मंत्र्याचा नाहीये, महसूलचा आहे। त्यामुळं मला वाटतं महसूल मंत्र्यांनी पालकमंत्र्यांची मदत घेऊन या उत्तराचं निवारण करावं। नाही, हा प्रश्न महसूलकडे आहे, हा वनकडे नाही आहे। पण तरी या प्रकरणाची माहिती मला म्हणून एक संक्षिप्त उत्तर मी देतो की या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयामध्ये केस सुरू आहे संभाजीनगरला, आणि या प्रकरणात जे तातडीनं तिथे स्पेशल ॲडव्होकेट लावायचे आहेत ते आम्ही लावू, आणि या महिन्यामध्ये संपूर्ण जे काही हायकोर्टाने जे काही आम्हाला मागितलं त्याबद्दलची भूमिका आम्ही स्पष्ट करू। सांगा ते ना। ठीक आहे अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर विषय आहे। 136 कोटी रुपये दंड झालेला आहे रॉयल्टी चोरीचा, आणि असा दंड झाल्यावर उतार्यावर नावं महाराष्ट्र शासन लागली, सगळं प्रॉपर्टी जप्त झाली। सन्माननीय गिरीश महाजन साहेब, त्यानंतर हायकोर्ट संविधानातील आर्टिकल 164 च्या अनुषंगाने ही तुमची सामूहिक जबाबदारी असल्यामुळे कदाचित प्रश्नही तुम्ही विचारायला आणि उत्तरही तुम्हाला द्यायला लागेल। प्रश्न क्रमांक 5। बास झालं, आता बास झालं। बोला बोला बोला। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने हा 753 जो आहे हा माझ्या मतदारसंघातून मुक्ताईनगरवरून जातोय। आमदार महोदयांनी मांडला तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे, आणि अतिशय त्या विषयासंदर्भामध्ये मंत्री महोदयांनी मोघम उत्तर दिलेलं आहे। मतदारसंघ आहे ना, मोघम उत्तर दिलेलं आहे। मतदारसंघ आहे हा माझ्या मतदारसंघातल्या, त्यांनी अतिशय मंत्री महोदयांनी मोघम उत्तर दिलेलं आहे। मला असं वाटतं की मंत्री महोदय किंवा सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे चूक आहे। अशा पद्धतीमध्ये जर का दुसरा कोण असता तर त्याच्यावर कारवाई झाली असती, त्याला संपवून टाकलं असतं। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असं झाल्यानंतरही अशा पद्धती सॉफ्ट कॉर्नर करणे हे चूक आहे। या पद्धतीमध्ये हा चुकीचा विषय मंत्री महोदय, आणि अशा पद्धतीत जर होणार असेल तर समाजाचं किंवा समाजाच्या एका मोठ्या वृत्तीचं आपल्याकडे दुर्लक्ष होईल की सरकार व्यवस्थित काम करत नाहीये। सरकारमध्ये दररोज आपल्यावर समोरचे आक्रमण करत असतात, हे झालं ते झालं ते झालं, आणि त्यांनी कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केलेला आहे। ऐका सर, ते तुम्ही जरा सोडत नाही। तुम्ही 136 कोटी रुपये दंड झालेला आहे, तरी पण शासन काही करत नाही। ठीक आहे, मंत्री महोदयांनी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे, शासन योग्य कारवाई करणार आहे। चला, हा सभागृहात आता अध्यक्ष महाराज, सभागृहात नवीन विषय सुरू झालेला, हा कुठल्या ह्याच्यात आहे मला कळला नाही। हा जळगावच्या जिल्ह्यातला काही वेगळा प्रश्न तर इथं नाही आहे, पण आपण चर्चेला आणला तो अध्यक्ष महाराज। अशी सगळ्यांना संधी द्यावी प्रत्येकाच्या जिल्ह्याची चर्चा करायला। अध्यक्ष महाराज, माझा 5वा क्रमांकावरच मी उभा आहे। अध्यक्ष महाराज, 5वा अध्यक्ष महाराज, 5व्यावरच आहे। बोला।